स्वयंशक्तीनेच म्हणजेच माता पार्वतीने भगवान शिवांशी लग्न करण्यासाठी 16 सोमवारचे कठीण व्रत केले होते। फार वर्षांपूर्वीच म्हणजे जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली होती तेव्हा माता पार्वतीला भगवान शंकरासारखा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि अविनाशी पती मिळावा अशी तीव्र इच्छा होती। आदिमाया शक्ती असूनही मानवी रूपात तिने कठोर तपश्चर्या आणि व्रत करून आपल्या मनोकामनेची पूर्तता करण्याचे ठरवले। याच इच्छेने प्रेरित होऊन त्यांनी 16 सोमवार व्रताचा संकल्प केला। पार्वती माता रोज सकाळी लवकर उठून थंड पाण्याने स्नान करत असत। नंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून त्या भगवान शंकराच्या मंदिरात जात असत। तिथे त्या शिवलिंगावर पवित्र जलाभिषेक करत आणि त्यानंतर बेलपत्र, पांढरी फुले, धोत्रा आणि विविध प्रकारच्या सुगंधी वस्तू अर्पण करून त्या मनोभावे शिवपूजा करत। त्यांची प्रत्येक पूजा शंकरांप्रती असलेल्या त्यांच्या अगत प्रेमाची आणि भक्तीची साक्ष होती। या व्रतामध्ये माता पार्वतीने अत्यंत कठीण तपश्चर्या केली। सुरुवातीला त्यांनी केवळ झाडांची वाळलेली पाने खाऊन त्यांनी यामध्ये अगोदर फलाहार केला आणि त्यानंतर त्यांनी त्याचाही त्याग केला आणि त्यानंतर त्या फक्त झाडांची पाने खाऊन जीवन व्यतीत करत होत्या। भूक आणि तहान याची पर्वा न करता त्यांनी त्यांचे मन पूर्णपणे शंकराच्या ध्यानात लीन केले होते। ही अवस्था त्यांनी बराच काळ अनुभवली। त्यानंतर तर त्यांनी त्याहूनही कठोर मार्ग निवडला। त्यांनी ती पाने खाणेही सोडून दिले आणि केवळ वायू सेवन करून म्हणजेच काही न खाता फक्त हवेवर जगून आपले व्रत सुरू ठेवले। त्यांचे हे असीम त्याग आणि निष्ठा पाहून देवदेवताही आश्चर्यचकित झाल्या होत्या। असे एक एक करून 16 सोमवार पूर्ण झाले व प्रत्येक सोमवारी त्यांची भक्ती अधिकच दृढ होत गेली। 16व्या सोमवारी त्यांनी आपल्या व्रताचे उद्यापन केले आणि त्यांनी शंकरांना प्रिय असलेला नैवेद्य तयार केला आणि ब्राह्मणांना भोजन घालून दान धर्म केला। पार्वतीच्या या निस्सीम भक्तीने आणि कठोर व्रताने भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले। त्यांनी पार्वती समोर प्रकट होऊन दर्शन दिले। शिवाने पार्वतीला पाहिले आणि म्हणाले, हे पार्वती, तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे। तुझ्या मनात कोणती इच्छा आहे तर ती तू मला सांग। पार्वतीने नम्रपणे हात जोडून सांगितले, हे महादेवा, मला आपणच माझे पती म्हणून प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे। भगवान शिव तिच्या भक्तीने आणि इच्छेने इतके प्रभावित झाले की त्यांनी तात्काळ पार्वती माताची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले। त्यांनी पार्वती माताला आपली पत्नी म्हणून स्वीकारले। या व्रताच्या प्रभावानेच माता पार्वती आणि भगवान शंकराचा शुभ विवाह संपन्न झाला आणि त्या अर्धांगिनी म्हणून शंकराच्या समवेत राहू लागल्या। ही कथा केवळ पार्वती माताच्या भक्तीची आणि त्यांच्या मनोकामना पूर्तीची नाही तर ती 16 सोमवार व्रताचे महत्त्व आणि सामर्थ्य देखील दर्शवते। ज्या व्यक्ती पूर्णपणे श्रद्धेने आणि नियमानुसार हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। भगवान शिव त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न होतात। स्वतः माता पार्वती हे 16 सोमवार हे व्रत माता पार्वती आणि कार्तिकेय यांनी सुद्धा केले होते। तुम्हाला जर का या व्रताबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच देवी देवतांच्या कधीही न ऐकलेल्या कथा आणि विचार ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर व लाईक करायला विसरू नका। हर हर महादेव।